तर मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग 2 दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे। संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिएशनने घेतली आहे। हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाही। स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे। मुंबईत एकूण 6000 ते महाराष्ट्रात 40,000 स्कूल बसेस आहेत। दरम्यान आज इंधनाची काय स्थिती आहे, स्कूल बसला डिझेल मिळतंय का, यावर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर कडून। सौरभ, मी सध्या मुंबईतल्या एका शाळेच्या बाहेर आहे आणि सकाळपासून म्हणजे 7:30ची शाळा असते, 7:15 पर्यंत मुलांना यायचं असतं आणि सकाळपासून जर मी इथे पाहतोय त्याप्रमाणे स्कूल बस एका ठिकाणी काही ठिकाणी सुरू आहेत, तर काही पालक जे आहेत ते स्वतःच शाळेमध्ये मुलांना ड्रॉप ऑफ करायला आलेले आहेत। जसं की आपण बघतोय ही एक शाळा आहे आणि सकाळपासून अनेक पालक जे स्वतःच्या गाड्यांनी, मग स्कूटर असतील, रिक्षा असतील किंवा चारचाकी असतील, यांनी मुलांना सोडायला या ठिकाणी येतात, कारण की काल डिझेल अवेलेबल झालं नव्हतं आणि याच्यामुळे काही स्कूल बसेस ज्या आहेत त्या आज बंद राहिलेल्या आहेत। पण स्कूल बसेसच्या जी संघटना आहे त्यांनी मात्र आम्ही स्कूल बसेस बंद ठेवणार नाही, जर डिझेल मिळालं तर आम्ही स्कूल बसेस सुरू ठेवू असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे अनेक भागांमध्ये स्कूल बसेस सुरू देखील। आपण काही पालक आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याशी बोलूया। तुम्ही इथे आलेले आहात, नेमकं काय कारण आहे? स्कूल बस पण नसल्यामुळे, त्याच्यामुळे मग मुलीला शाळेला सोडायला गाडी घेऊन आलो। काल काय सांगितलं नेमकं कारण का बंद आहे? कारण सांगितलं काय की मोदी सरकारने सांगितलं की काय ट्रकवाल्यांना काय ॲक्सिडेंट वगैरे झालं का आम्ही त्यांना भरपाई देणार नाही, म्हणून त्यांनी बंद ठेवलं। पेट्रोल पंप बंद असल्यामुळे बस सेवा पण शाळेची बंद आहे, त्याच्यामुळे मुलीला गाडी घेऊन आलो सोडायला। तर काही बस चालक देखील आपल्याबरोबर, स्कूल बस चालक आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकं तुम्ही ठरवलेलं आहे किंवा आजची सेवा सुरू आहे की बंद आहे? आज आम्हाला कालपर्यंत डिझेल अवेलेबल होतं, पण आज तर डिझेलच नाही। आज पेट्रोल आमचा नाविला आहे त्यासाठी। पण जर असं जर होत असेल, ज्या वेळेला सगळे आता जर 18,000 काम करणारा ड्रायव्हर हा 7 लाख रुपये कुठून भरणार आहे, बरोबर? तर आम्ही त्या कायद्याला तर आम्ही नक्कीच हे करणार, विरोध करणार त्या कायद्याला। पण आता स्कूल बस ही अत्यावश्यक सेवामध्ये आहेत, सगळे पालक कोण नोकरी करतं किंवा प्रत्येकाच्या सगळ्यांना अवेलेबल होत नाही सोडवायला। पण आम्ही असं हे नाही केलं, आम्ही कुणाची अडवणूक नाही केली। यासाठी स्कूल बस सुरू ठेवलेल्या आहेत, सुरू ठेवली, पण आमचाही नाविलाज आहे, पेट्रोल डिझेल तर मिळालं पाहिजे त्यासाठी। जसं की आपण पाहिलं स्कूल बस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, पण काल दिवसभरात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होता, त्याच्यामुळे आज अनेक भागांमधल्या अनेक स्कूलच्या ज्या स्कूल बसेस आहेत त्या नाविलाजास्तव बंद आहेत। पण दुसरीकडे अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या स्कूल बस सुरू देखील आहेत। अनेक शाळांमध्ये ज्या ठिकाणी ज्या पेट्रोल पंपवर डिझेल अवेलेबल झालं आहे, पेट्रोल अवेलेबल झालं आहे, CNG आहे, त्या ठिकाणी स्कूल बसेस सुरू ठेवल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे घाबरून राहण्याचं कारण नाही आहे, संप मागे घेण्यात आलेला आहे आणि आता स्कूल बसेस सुरू राहणार आहेत। त्यामुळे आज दुपारच्या ज्या शाळा आहेत त्या दुपारच्या शाळांमधले जे स्कूल बसेस आहेत ते नक्की चालू असतील। त्यामुळे पालकांनी, विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे, यामागे संप मागे घेतलेला आहे आणि स्कूल बस देखील आता सुरू होणार आहेत। सौरभ, अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।